वकील एकता आवारांविरुद्धचा गुन्हा मागे घेतलाच पाहिजे, आरोपीला तात्काळ अटक केलीच पाहिजे। सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 में आप सभी का स्वागत है। जलगांव जिले में भुसावल न्यायालय परिसर में एक वकील सहयोगी के साथ हुई मारपीट के विरोध में वकीलों ने कड़ा रुख अपनाया है। घटना को लेकर आरोपियों को ही फिरियादी बनाकर वकीलों पर मामला दर्ज करने से नाराज वकीलों ने भुसावल शहर के पुलिस निरीक्षक को तत्काल निलंबित करने तथा उनके खिलाफ विभागीय कार्रवाई करने की मांग की है। इस संबंध में पहले चरण में मांगों का ज्ञापन आज प्रस्तुत किया गया। वकीलों ने स्पष्ट किया कि जब तक दोषी पुलिस अधिकारी पर कार्रवाई नहीं होती तब तक आंदोलन जारी रहेगा। जिला स्तर पर वकील संगठनों ने भी इस घटना का विरोध जताया और आज जिले के पुलिस अधीक्षक, जिलाधिकारी और जलगांव के मुख्य न्यायाधीश को सामूहिक रूप से ज्ञापन सौंपा। ज्ञापन सौंपने के दौरान भुसावल बार एसोसिएशन के उपाध्यक्ष तुषार पाटिल समेत कई वरिष्ठ वकील उपस्थित रहे। सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 जलगांव। सर काय सांगाल, आज जे वकील दुसऱ्यांसाठी न्यायासाठी झगडत असतात या जिल्हाधिकारी कार्यालयात एवढ्या मोठ्या संख्येने जमा झाल्या, आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, काय विषय होता? निश्चितच आज तशी घटना आमच्या भुसावळ वकील संघामध्ये या ठिकाणी मागच्या आठवड्यात घडली होती। दिनांक 15 तारखेला आमच्या भुसावळ वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट विवेक आवारे त्यांचे एक पक्षकार होते पाटील म्हणून, त्यांची एक फॅमिली मॅटर त्यांच्याकडे होते आणि त्यांना वकील बदलवण्यासाठी ते नो ऑब्जेक्शन घेण्यासाठी संबंधित वकिलांकडे आमच्या विवेक आवारे साहेबांकडे गेले। त्यांनी नो ऑब्जेक्शन देण्याच्या आधी आपली जी काय फीस बाकी होती ती फीसची मागणी संबंधित पक्षकाराला केली। त्या विषयाचा त्या संबंधित पक्षकाराला राग आला आणि त्यानंतर त्याने आमच्या वकील साहेबांची कॉलर पकडली आणि त्याला मारहाण त्या ठिकाणी केली आणि शिवीगाळ केली। त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंडळींनी त्या संबंधित व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं। त्यानंतर पोलिसांची कारवाईसाठी पुढील ज्या गोष्टी होत्या त्यामध्ये फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी आवारे वकील साहेबांचं मेडिकल या ठिकाणी करण्यात आलं। कानाला लागलेला असल्यामुळे त्यांना पुढे जळगावला रेफर करण्यात आलं। संध्याकाळ झाली 6-7 वाजेच्या सुमारास आमची वकील मंडळी पुन्हा मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेले। त्या ठिकाणी बराच वेळ संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून लावला गेला आणि गुन्हा प्रॉपर वेळ दाखल केला नाही। शेवटी 10 वाजेच्या सुमारास या ठिकाणी संबंधित जो आरोपी होता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। हा एक झाला पहिला भाग। दुसरा भाग दिनांक 19ला आम्ही ज्यावेळेस सकाळी पेपर उघडला आणि पेपरातल्या बातम्या वाचल्या त्यावेळेस आमच्या या वकील बांधवावर संबंधित व्यक्तीला फिर्यादी करून आमच्या वकिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला। त्या ठिकाणी तो गुन्हा एनसी स्वरूपाचा जरी असला तर वस्तुस्थिती जर आज पाहिली आपण सुरुवात केली या जे वकील सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी कोर्टात प्रयत्न करत असतात त्यांच्यावरच ही वेळ का? त्याच कोर्टामध्ये तो व्यक्ती जी वकिली करते, जे आपला पक्षकारांना न्याय देण्याचं काम करते, त्याच वकिलाविरुद्ध त्याच न्यायालयात घटना घडली म्हणून त्याच वकिलाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। ही अतिशय निषेधार्थ अशी बाब आहे। अशी कुठलीही घटना झालेली नसताना संबंधित पोलीस स्टेशनच्या मार्फत या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला आणि वकिलांना एक प्रकारे अनसिक्युरिटी फील झाली की जेणेकरून या ठिकाणी कोणीही पक्षकार कोर्टात येईल आणि वकिलाला मारहाण करेल, त्याला शिवीगाळ करेल आणि त्याला मारेल आणि वर त्याच्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होईल। गुन्ह्याचं स्वरूप एनसी जरी असलं तरी आज त्या एनसी स्वरूपाचा जरी गुन्हा असला उद्या जाऊन यापेक्षा मोठा गुन्हा या ठिकाणी घडू शकतो आणि कोणी वकिलाला आज हा हल्ला एक व्यक्तिगत विवेक आवारे यांच्यावर नसून संपूर्ण जिल्ह्यातील राज्यातील वकिलांवर आहे आणि इतिहासात आज पहिलाच दिवस आहे की ज्या ठिकाणी या संपूर्ण जिल्ह्याचं कामकाज या ठिकाणी बंद आहे। आम्ही संबंधित पीआयच्या विरुद्ध कारवाई करावी, त्याचप्रमाणे जो प्रलंबित ऍक्ट आहे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट याची अंमलबजावणी करण्यात यावी, तो कायदा लागू करण्यात यावा, या सर्व मागणीसाठी महाराष्ट्र शासनाचे एक प्रतिनिधी म्हणून कलेक्टर साहेबांना आम्ही आज निवेदन दिलं आहे। या ठिकाणी आमच्या सोबत आज रावेर बार असो, मुक्ताईनगर बार असो, यावल बार असो, जळगाव बारचे पदाधिकारी असो, असे संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी या ठिकाणी आहे आणि यानंतर सुद्धा आज या ठिकाणी हे थांबणार नाहीये। यानंतर सुद्धा वकिलांना जर न्याय मिळाला नाही तर यानंतर सुद्धा वकील मंडळी याच पद्धतीने रस्त्यावर येतील आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट लागू करावा यासाठी मागणी करतील। आपलं नाव? ॲडव्होकेट तुषार पाटील, अध्यक्ष बार असोसिएशन भुसावळ।